नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण युरोपीय वसाहतवाद हे प्रकरण अभ्यासतो आणि युरोपीय देश हे चारी खंडामध्ये पोहोचले होते. अमेरिका, दक्षिण आफ्रिका खंड आणि आशिया खंड. आज आपण अशाच युरोपियन देशाने एका खंडाचा शोध लावला आणि त्या खंडामध्ये त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. असा ऑस्ट्रेलिया खंडाचा आपण विचार करणार. कारण ऑस्ट्रेलिया खंडाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ऑस्ट्रेलिया खंडाचं भौगोलिक स्थान जर आपण लक्षात घेतलं, त्याचा अभ्यास केला, तर ऑस्ट्रेलिया खंड हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि एक देश आहे. आणि त्याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, टास्मानिया बेट व हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. त्यामुळं या खंडाचा विचार करत असताना आपल्याला असा हा खंड आपल्या लक्षात येतो. परंतु ह्या खंडाचा जर आपण इतिहासात थोडा पाठीमागे गेलो, साधारणतः 30 ते 50 हजार वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया खंडात किंवा ऑस्ट्रेलिया खंडातील आदिवासी एकाच पद्धतीचं जीवन जगत होते. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये 18व्या शतकामध्ये युरोपियन लोकांनी या ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला आणि हा शोध लागल्यानंतर सर्वप्रथम या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये डच पोहोचले, त्यानंतर फ्रेंच पोहोचले आणि त्याच्यानंतर ब्रिटिश त्या ठिकाणी पोहोचले. परंतु हे युरोपियन लोक पोहोचण्याच्या अगोदर, युरोपियन लोकांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लागण्याच्या अगोदर चिनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड हा ज्ञात होता किंवा चिनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंडाची माहिती होती. आणि म्हणून तिथं युरोपियन आल्यानंतर युरोपियनांनी सर्वप्रथम जे ऑस्ट्रेलिया खंडातील आदिवासी लोक होते त्या आदिवासी लोकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केला. परंतु या वसाहतीनं जेव्हा त्या लोकांनी विरोध केला तेव्हा या युरोपियन लोकांनी त्या लोकांच्या कत्तली केलेल्या आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून या ठिकाणी कत्तली करण्यात आल्या आणि मग पहिली वसाहत जे आताचं सिडनी शहर आहे ऑस्ट्रेलिया देशात, त्या सिडनी शहरापाशी पहिली वसाहत स्थापन करण्यात आली. म्हणून या सिडनी शहराला आद्य शहर म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. आता आपण त्याचा मागोवा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ऑस्ट्रेलिया खंडात आपण बघा पाहिल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये 18व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलिया खंडात इंग्लंडमधून हद्दपार झालेले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांनी पहिली वसाहत निर्माण केली. आणि पुढे 19व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आणि जे आपण इंग्लंड या देशामध्ये जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना हाकलून दिल्यानंतर त्या लोकांनी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपली पहिली वसाहत निर्माण केली. आणि पुढे 19व्या शतकात ऑस्ट्रेलिया खंडात इतर स्वतंत्र प्रदेशांचे वसाहतीकरण झाले. म्हणजे त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एक स्वतंत्र वसाहती त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्याचबरोबर टास्मानिया हे बेट आहे, ते बेट आणि न्यूझीलंड जे ऑस्ट्रेलियाचं शेजारी राष्ट्र आहे त्या न्यूझीलंडमध्ये सुद्धा वसाहती स्थापन केल्या. आता जेव्हा ह्या टास्मानिया बेटाचा आपण विचार करतो
तेव्हा हे जे टास्मानिया बेट आहे ते टास्मानिया बेट ऑस्ट्रेलिया देशातील एक सध्या ते एक राज्य आहे आणि या राज्यात टास्मानिया बेटाबरोबरच इतर 336 छोट्या मोठ्या बेटांचा एकत्रित करून हे टास्मानिया राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्यातील हे प्रमुख शहर आहे. हे ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेयेस असलेलं हे राज्य आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आता टास्मानिया बेटाचा शोध कोणी लावला? मग सांगितल्याप्रमाणे की सर्वप्रथम युरोपियन लोकांनी जेव्हा ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला तेव्हा सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये कोण आले? डच आले. आणि म्हणून हे या ठिकाणी एक डच खलाश किंवा डच शोधक ज्याचं नाव होतं अबेल टास्मान. हा अबेल टास्मान 1642 रोजी ऑस्ट्रेलिया खंडावरती काय झाला? पोहोचला आणि त्याने सर्वप्रथम या टास्मानिया बेटावरती पोहोचला आणि म्हणून जे बेट सुरुवातीला सापडलं, ज्या बेटाचा शोध लागला, त्या बेटाला या अबेल टास्मान या खलाशाच्या नावावरून टास्मानिया बेट हे नाव देण्यात आलं. आपण पाहतो की युरोपियन देशातील जे दर्यावर्दी होते ते दर्यावर्दी धाडसी असल्या कारणाने त्यांनी आपला खंड सोडून इतर खंडामध्ये शोधासाठी फिरले आणि त्यांनी इतर खंडाचा आणि इतर देशाचा शोध लावला. आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केला आहे आणि मग अशा पद्धतीने अबेल टास्मान यांना सुद्धा त्या टास्मानिया बेटाचा शोध लावला आणि या ठिकाणी त्याने काय केलं? वसाहती निर्माण करायला सुरुवात झाली. 1900 मध्ये जे टास्मान बेट आहे ते टास्मान बेट ब्रिटिश साम्राज्य अंतर्भूत करून, म्हणजे ब्रिटिश साम्राज्य होतं त्या ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत त्याला अंतर्भूत करून स्वयंशासित असं ऑस्ट्रेलियाचं प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात येतं आलं. टास्मानिया ठिकाणी ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत त्याचा अंतर्भाव करून त्याचं एक स्वयंशासित ऑस्ट्रेलियाचं प्रजासत्ताक राज्य या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. आता स्वयंशासित प्रदेश किंवा स्वयंशासित राज्य म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जेव्हा या वसाहतींमध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली किंवा स्वातंत्र्य पद्धतीच्या हालचाली जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा ह्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्याला स्वयंशासित म्हणून प्रदेश घोषित करायला सुरुवात झाली. तर स्वयंशासित म्हणजे काय? तर वसाहतीतील अंतस्थ म्हणजे वसाहतीच्या अंतर्गत ज्या ठिकाणी ज्या राज्यात ज्या देशाची वसाहत आहे त्या वसाहतीच्या अंतर्गत राज्यकारभारा संबंधीचे कायदे करण्याचा अधिकार तेथील जे लोकनियुक्त कायदेमंडळ असेल अशा कायदेमंडळाला त्यांनी काय करण्यात आला होता? अधिकार दिला. आणि या कायदेमंडळात असलेलं जे मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आपला काय करत असेल? राज्यकारभार करत असेल. हे काय झालं? स्वयंशासित शासन किंवा स्वयंशासित प्रदेश अशा ठिकाणी या ठिकाणी या वसाहतीने किंवा या साम्राज्याने त्यांना स्वयंशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे की कारभार जर त्या राज्याचा करायचं असेल तर त्या संबंधी एक कायदेमंडळ असेल आणि त्या कायदेमंडळाची कारभार करण्याचा जो अधिकार असेल त्या ठिकाणी जे लोकनियुक्त असे मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळात तेथील कायदे करण्याचा अधिकार असेल, कारभार करण्याचा अधिकार असेल. म्हणजे काय? तर शासन चालवण्याचा अधिकार व अधिपत्य त्या मंत्रिमंडळात असायचं. आणि परंतु हे जे सगळे स्वयंशासित प्रदेश असतील ते सगळे मात्र इंग्लंडच्या वसाहतीशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला आढळून येतात. आणि म्हणून सुरुवातीला ब्रिटिशांनी जो टास्मान प्रदेश आहे त्या टास्मान प्रदेशाला काय करण्यात आलं? प्रजासत्ताक स्वयंशासित असं ऑस्ट्रेलियाचं प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात आलं. आणि म्हणून या ठिकाणी जे स्वयंशासित जे काय असेल प्रजासत्ताक राज्य निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी जो कारभार असेल तो कारभार मात्र ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये
द्विग्रही संसद आहे त्या ठिकाणी तो सुद्धा काय करण्यात आला, द्विग्रही संसदेच्या पद्धतीने तर शासन करण्याला सुरुवात. आता दोन त्या शासन पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये जी इंग्लंडची संसद आहे त्या संसदेमध्ये जसे दोन सभागृह आहेत त्या पद्धतीने इथे सुद्धा दोन सभागृह निर्माण करण्यात आले. आता सभागृहांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर इंग्लंडची जी द्विग्रही संसद आहे त्या द्विग्रही संसदेमध्ये दोन सभागृह आहेत, एक म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि दुसरं हाऊस ऑफ कॉमन्स. आता हाऊस ऑफ लॉर्ड्स हे जे सभागृह आहे त्या सभागृहाला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात किंवा त्या सभागृहाला उमराव सभा सुद्धा असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी जी उमराव सभा असेल, जे हाऊस ऑफ लॉर्ड्स जे सभागृह असतं त्या सभागृहामध्ये जे सदस्य असतात ते सदस्य सगळे वंश परंपरेनं राजाने नियुक्त केलेले सभासद असतात. आणि जे दुसरं सभागृह आहे हाऊस ऑफ कॉमन्स, त्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये मात्र लोकनियुक्त लोकप्रतिनिधी लोकांमार्फत निवडून गेलेले जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये असतात आणि त्या सभागृहाचा जो प्रमुख असतो तो तिथला कारभार पाहत असतो. अशा पद्धतीनं ही इंग्लंडमध्ये द्विग्रही शासन पद्धती आहे. त्याच धर्तीवरती तशाच पद्धतीने हा ऑस्ट्रेलियामध्ये टास्मानिया जो संशासित प्रदेश होता, जे राज्य होतं त्या राज्यामध्ये अशा पद्धतीची द्विग्रही शासन पद्धती या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून आणि एवढं करत असताना त्यानंतर मात्र म्हणजे इंग्लंडच्या पद्धतीने जरी सभागृह निर्माण केला असं संसद निर्माण केलेलं असली तरी जो इंग्लंडचा राजा होता त्या इंग्लंडच्या राजानं ऑस्ट्रेलियात आपला राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे तिथल्या कारभारावरती लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी हा राजाचा प्रतिनिधी या ठिकाणी गव्हर्नर जनरल म्हणून याची काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर आणखीन एक त्यांनी हे शासन घोषित करत असताना आणखीन एक महत्वाची बाब तिथं करण्यात आली होती, ती म्हणजे ऑस्ट्रेलियात फक्त आणि फक्त युरोपियन नागरिकांना स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. युरोपच्या बाहेरच्या लोकांना एकाही व्यक्तीला किंवा कुणालाही त्या ठिकाणी स्थलांतरित म्हणून किंवा तिथं जाण्याची कुणालाही परवानगी देण्यात आली होती, दिली नव्हती. अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑस्ट्रेलिया देशामध्ये अशा पद्धतीने या वसाहती निर्माण झाल्या. आता आपण ऑस्ट्रेलिया बरोबरच जे दुसरं ऑस्ट्रेलियाच्या शेजारीचे राष्ट्र आहे ते म्हणजे न्यूझीलंड. तर ह्या न्यूझीलंडच्या या देशामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या दिसून येतात. जेव्हा अबेल तास्मान ज्या ठिकाणी तास्मानिया बेटावरती आला, बेटाचा शोध लागला, तेव्हाच 1642 मध्ये अबेल तास्मान हा न्यूझीलंड मध्ये सुद्धा आला. आणि न्यूझीलंडच्या आल्यानंतर इथं या डच कलाच्या न्यूझीलंडचा शोध लागला. परंतु त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण करायला सुरुवात जर कोणी केली असेल तर ती म्हणजे ब्रिटिशांनी. आणि 1840 पर्यंत ब्रिटिशांनी पूर्णपणे न्यूझीलंड आपल्या साम्राज्यामध्ये काय करण्यात आला होता, विलीन करण्यात आला होता पूर्ण हा देश. आणि न्यूझीलंडला आपल्या साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा देण्यात आला. ज्या पद्धतीनं त्याला स्वयंशासित प्रदेशाचा किंवा स्वयंशासित प्रजासत्ताकाचा दर्जा देण्यात आला होता, तशाच पद्धतीने न्यूझीलंडला सुद्धा 1907 मध्ये आपल्या साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा देण्यात आला होता. मला सांगितलं की स्वयंशासित देशाचा. आणि मग या न्यूझीलंडला स्वयंशासित देशाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या ठिकाणी न्यूझीलंडमधील ज्या वसाहती आहेत त्या वसाहतींनी लोकशाही पद्धती अवलंबलेली आपल्याला आढळून येते. आणि ही जी लोकशाही पद्धती आहे ती 1900 पूर्वी, इसवी सन 1900 पूर्वी ही लोकशाही पद्धती अवलंबलेल्या आपल्याला आढळून येते. आता मग लोकशाही पद्धतीमध्ये काय होतं त्याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या
कल्याणकारी योजना या ठिकाणी त्यांनी राबवायला सुरुवात केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली योजना ह्या लोकशाहीमध्ये कुठली असेल तर ती म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. न्यूझीलंडमध्ये जेवढ्या वसाहती असतील त्या सगळ्या वसाहतींना आपला मतदानाचा अधिकार त्यांनी देण्यात आलेला होता. म्हणजे न्यूझीलंडमधील प्रत्येक नागरिक हा त्या लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपलं मतदानाचा अधिकार त्यांना देण्यात आला होता आणि त्या मताधिकारावर इथले प्रतिनिधी निवडून येत असत. त्यानंतर या ठिकाणी सरकारी मालकीची रेल्वे होती, रेल्वे सेवा. ज्या पद्धतीनं भारतामध्ये जी रेल्वे सेवा आहे ती रेल्वे सेवा खासगी नाही, तर ती कशी आहे, भारत सरकारच्या मालकीची रेल्वे सेवा आहे. लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या योजनांमधला हा एक योजना आहे किंवा हा एक उपक्रम आहे की लोकांच्या प्रवासाचा किंवा दळणवळणासाठी रेल्वेचा वापर केला जातो, ते सरकारच्या मालकीचे आहे. तशा पद्धतीनं ही 1900 पूर्वी न्यूझीलंडमध्ये जी रेल्वे सेवा आहे ती रेल्वे सेवा सरकारच्या मालकीची होती. त्याचबरोबर आग व अपघात विमा त्या ठिकाणी त्या सरकारने जाहीर केला. आपण पाहतो की जर घराला आग लागली किंवा आपला छोटा व्यवसाय असेल, उद्योग असेल, त्या उद्योगामध्ये आग लागली तर त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून सरकार त्याच्यासाठी काय करत असतं, विम्यापोटी काही रक्कम देत असतं. तशाच पद्धतीनं जर अपघाती आपला मृत्यू झाला किंवा अपघातामध्ये एखादा शरीराचा अवयव जर निकामी झाला किंवा त्या नुकसान पोहोचलं तर त्यासाठी सुद्धा सरकार काय करत असतं, त्याला विमा देत असतं. आणि ही जी योजना आहे आगीची आणि अपघात विमा योजना त्या कालखंडामध्ये न्यूझीलंडमध्ये त्या लोकशाही पद्धतीमध्ये राबवलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर वृद्धांसाठी निवृत्ती वेतन ही योजना सुद्धा न्यूझीलंडमध्ये राबवण्यात आली होती. वयोवृद्ध ज्या लोकांना स्वतःचा चरितार्थ, स्वतःचं पोट भरण्यासाठी जर त्यांच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नसेल किंवा जर त्यांना कष्ट करण्याची त्यांची तर क्षमता नसेल तर अशा वृद्धांसाठी सुद्धा निवृत्ती वेतन हे जे आहे ते न्यूझीलंडमध्ये देण्यात आलं. आज सुद्धा आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे प्रौढ व्यक्ती असतात, वयोवृद्ध व्यक्ती असतात, जे 60 वर्ष ओलांडलेली व्यक्ती असतात, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, अशा लोकांना निवृत्ती वेतन किंवा त्यांना भत्ता देण्याचं काम कोण करतं, सरकार करतं. तर म्हणून अशा पद्धतीने निवृत्ती वेतन सरकारी कर्मचारी असतील तरी सुद्धा निवृत्ती वेतन दिलं जातं किंवा कष्टकरी असतील ते वृद्ध झाले त्यांनाही त्या कालखंडामध्ये निवृत्ती वेतन देण्याची योजना न्यूझीलंडमध्ये त्या कालखंडात देण्यात आली. त्याचबरोबर कामगारांना कामावर जखमी अथवा मृत झाल्यास त्या व्यक्तीला किंवा त्या कामगाराच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची नुकसान भरपाई देण्याचं योजना त्या कालखंडामध्ये न्यूझीलंडमध्ये देण्यात आली. मग तो कारखाना असेल किंवा कुठले सरकारी कर्मचारी असेल, असे जर कामगार असतील आणि त्या कामगारांना त्या कामावरती काही जखमी झाले असतील, काही त्यांना अपघात झाला असेल तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जायची. त्याचबरोबर त्या कामावर त्या कामगाराचा मृत्यू झाला अपघातामध्ये तर त्याच्या नुकसान भरपाईपोटी त्याच्या कुटुंबियांना काय दिले जायचे, नुकसान भरपाई दिली जायची. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या योजना इंग्लंडमध्ये जवळजवळ 1900 पूर्वी त्या इंग्लंडमध्ये चालवल्या जायच्या. अशा पद्धतीनं इथं जरी या खंडामध्ये जरी युरोपियन देशांच्या वसाहती असल्या तरी त्या वसाहतीमध्ये अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीनं त्यांचा राज्यकारभार चालायचा किंवा स्वयंशासन पद्धतीनं प्रजासत्ताक पद्धतीनं तिथला कारभार 2 सभागांच्या माध्यमातून चालायचा किंवा अशा पद्धतीनं या देशामध्ये न्यूझीलंड या देशामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्या आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने ज्या सगळ्या योजना राबवल्या जातात त्या सगळ्या योजना त्या कालखंडात न्यूझीलंडमध्ये राबवल्या जायच्या. अशा पद्धतीनं ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशांमध्ये
युरोपियन लोकांच्या कशा वसाहती होत्या आणि त्या वसाहतीचा राज्यकारभार कसा चालायचा हे आपण या घटकामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर युरोपियन लोकांनी आशिया खंडामध्ये कशा पद्धतीने वसाहती निर्माण केल्या आणि त्या वसाहतीमध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ आहे ती कशी सुरू झाली त्याचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.